दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। बसवण्णांनी मानवी शरीराला मंदिर म्हणून संबोधलं। मानवी शरीरातील पाय हे मंदिराचे खांब आहेत, धड हे मंदिराचं शिखर आहे आणि डोकं हे कळस आहे। 12व्या शतकामध्ये त्यांनी मानवाला इष्टलिंग धारण करण्यास सांगितलं। अशा पद्धतीनं त्यांनी देवाला भक्तांच्या हातात दिलं आहे, असं प्रतिपादन गिरीश जाखोटिया यांनी केलं। वीरशैव विजन बसव व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफताना ते बोलत होते। या प्रसंगी मंचावर प्रवीण स्वामी उमरगा, सोलापूर जिल्हा नागरी बँक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश वाले, दक्षिण सोलापूर शिक्षण मंडळ विश्वस्त अण्णासाहेब कोतली, वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांची उपस्थिती होती। पुढे बोलताना जाखोटिया म्हणाले की आज 21व्या शतकामध्ये स्त्रियांना आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र बसवण्णांनी 12व्या शतकातच अनुभव मंडपामध्ये स्त्रियांना प्रवेश दिला। ते खरे स्त्री आरक्षणाचे जनक आहेत। स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षांनी सामाजिक न्याय विभाग सुरू झाला, मात्र बसवण्णांनी आपल्या अनुभव मंडपामध्ये सर्व जाती धर्मांना सामावून घेतलं। त्यामुळे बसवण्णा सामाजिक सुधारण्याचे आद्य क्रांतिकारक आहेत, असं ते म्हणाले। आज आपण संविधानाचं 75वे वर्ष साजरा करतो आहोत, म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत आहोत। पण त्याचा इतिहास, त्याचा बेस जर बघितला तर महात्मा बसवेश्वराच्या अनुभव मंडपामध्ये होता। जगातले पहिले विचारवंत, थोर विचारवंत असे होते ज्यांनी विधेचा पुनर्विवाह केला। असे विचारवंत वीरशैवामध्ये ज्यांनी जात मानली नाही, जो गळ्यात लिंग मानतो तो लिंगायत, त्यांच्या अनुभव मंडपामध्ये ज्याला जगातली पहिली संसद म्हटली जाते, त्या अनुभव मंडपामध्ये महिलांना आरक्षण आणि महिलांना मानाचं स्थान हे त्यांनी 12व्या शतकामध्ये आपल्या अनुभव मंडपाच्या माध्यमातून सिद्ध केलेलं होतं, प्रत्यक्षात आणलेलं होतं। आणि त्याचा सांगायला गेली फार मोठी लिस्ट आहे। थोडंसं आता प्रचार माध्यमातून तुम्हाला माहित असेल तसं म्हणले, मी काय त्याच्या पुढ्यात जात नाही, परंतु महिन्यात ते 2 कार्यक्रम करतातच। काय काय मोठे मोठे कार्यक्रम असतात। आता विभू सुद्धा प्रतिष्ठानबद्दल तरी बोलले, मी त्या प्रतिष्ठानमध्ये आहे, तरी नेहमी येताना असं एक असं नाव बोलते की त्यांना नाही म्हणू शकतच नाही। जे आमच्या प्रतिष्ठानमार्फत 11 जणांना आम्ही दरवर्षी शिष्यवृत्ती देतो, ज्याची परिस्थिती नाही त्या माणसासाठी, त्या पोरांसाठी। तरी असं नाव आणतात की आश्चर्य वाटते की बघून कसं आणतात ते। आम्ही सुद्धा आमचे 2 शिक्षक लोक शाळेत कॉलेजमधले आम्ही पढतो। यावेळी शिवानंद भरले, अशोक खानापुरे, शिवलिंगप्पा शाबादे, अनिल गिराम, विजय काडादी, मनोज पाटील, आनंद दुलंगे, बसवराज चाकाई, श्रीमंत मेरू, श्रीकांत कट्टीमनी, नागेश बडदाळ आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी केलं। उपस्थितांचं स्वागत सोमेश्वर याबाजी यांनी केलं। सूत्रसंचालन अरुंधती शेटे यांनी, तर आभार विजयकुमार बिराजदार यांनी मानले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अविनाश हत्तरकी, सोमनाथ चौधरी, बसवराज जमखंडी, शिवकल शेट्टी, सिद्धेश्वर कोरे, गौरीशंकर रत्नुरे, आनंद नसली यांनी परिश्रम घेतले। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।